मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महामार्गावर नगाव बारीजवळ आयशर ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची होणारी अवैध वाहतूक गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने रोखली। 16 गायींना दिले जीवनदान। धुळे विधानसभा मतदारसंघासाठी समाजवादी पार्टीतर्फे इंडिया आघाडीच्या माध्यमातून इर्शाद जहांगीरदार यांची उमेदवारी जाहीर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे धुळ्यात उद्घाटन। गणेशोत्सव व ईद ए मिलाद या हिंदू मुस्लिम सणांच्या पार्श्वभूमीवर मनपामार्फत सुविधा देण्याची मागणी। मोहाडीपुरा डांगरे येथील सरपंचपदी वैजंताबाई श्रावणबिल यांची बिनविरोध निवड। भीमनगर शनीनगर तसेच लेनिन चौक या भागाला जोडणाऱ्या जुन्या पुलाचे काम करण्याची मागणी। आणि निवडणुकीच्या काळात काम करणाऱ्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावर नगाव बारीजवळ आयशर ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची होणारी अवैध वाहतूक विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या निस्वार्थी गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने रोखत 16 गायींना जीवनदान दिले। मुंबई आग्रा महामार्गावर नगाव बारीजवळ आयशर ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची होणारी अवैध वाहतूक विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या निस्वार्थी गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने रोखले असून 16 गोवंशांना जीवनदान देत गुरांना जीवनदान देत संगोपनासाठी नौकार गोशाळेत दाखल करण्यात आले। याबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या निस्वार्थी गोरक्षकांना गुप्त माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश येथून मालेगावकडे कत्तलीच्या उद्देशाने PB 11 DA 3985 क्रमांकाच्या आयशर ट्रकने गायींची अवैध वाहतूक होणार आहे। त्यामुळे गोरक्षकांनी बुधवारी सकाळी 8 वाजता महामार्गावर नगाव बारीजवळ सापळा लावला। त्यावेळी सदर क्रमांकाचे वाहन दिसताच पोलिसांच्या मदतीने सदर वाहन हॉटेल रसराज येथे पकडण्यात आले। आयशर वाहनात दाटीवाटीने कोंबून 16 गायी आढळून आल्या। 16 गायींना जीवनदान देत त्यांना नौकार गोशाळेत संगोपनासाठी दाखल करण्यात आले। याबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे विधानसभा मतदारसंघासाठी समाजवादी पार्टीतर्फे इंडिया आघाडीच्या माध्यमातून माझी उमेदवारी जाहीर झाली असून धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विजनसह इशुलेस कामाच्या माध्यमातून नोंद होईल अशी कामगिरी करायची असल्याचा मानस इर्शाद जहांगीरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला आहे। धुळे शहर विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीतर्फे इंडिया आघाडीच्या माध्यमातून माझी उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे धुळे शहराचा बकाल झालेला चेहरा मोहरा बदलण्यासाठी विजनसह इशुबेस कामाच्या माध्यमातून नोंद होईल अशी कामगिरी करायची असल्याचा मानस इर्शाद जहांगीरदार यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला आहे। जहांगीरदार यांनी पुढे सांगितले की धुळ्याचा विकास झाला नाही असे मी म्हणणार नाही। जो विकास झाला तो दर्जाहीन झाला। डांबराचे रस्ते अवघ्या महिनाभरात उखडून गेले। कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी 2-3 महिन्यातच दम तोडला। 2014 ते 2024 या काळातील 500 कामांची यादी माझ्याकडे आहे। या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे। त्यावर 70% काम झाले आहे। अशा कामांचे IIT मुंबईच्या माध्यमातून ऑडिट करून घेणार। त्यातून दोषींवर कारवाई नक्कीच होईल। पुढील 5 वर्ष 5000 लोकांना रोजगार देण्याचा संकल्प इर्शाद भाईंनी केलाय। दोन समुदायांमधील तणावामुळे उद्योजक धुळ्यात यायला धजावत नाही। आपली गुंतवणूक बुडेल अशी त्यांना भीती वाटेल। त्यामुळे एकोपा निर्माण करण्यावर आपला भर राहील असेही जहांगीरदार यांनी सांगितले। राजकारण हा व्यवसाय नसून जनतेच्या जीवनात बदल करण्याचे एक माध्यम आहे याची जाण आहे। धुळ्यात विजन आणि इश्यूवर काम झाले पाहिजे ते मी करणार। गेल्या 16 वर्षापासून मी धुळ्यात वास्तव्याला असताना देखील मी बाहेरचा असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो। तो बिनबुडाचा आहे। विचारधारेशी सेटलमेंट करणारा मी नसल्याचे इर्शादभाईंनी सांगितले। पत्रकार परिषदेच्या वेळी इर्शाद जहांगीरदार यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष कैलास चौधरी, महिला शहर जिल्हाध्यक्षा जया साळुंके, उमेश महाले, संजय ऐरे, संजय जगताप, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते। तुमचे ड्रेनेजची काय हालत आहे शहरात अशी हालत येतात की आताच केले नगर मध्ये गुडघे एवढं पाणी चांगले बंगल्यांच्या एरियांमध्ये भरलं होतं। तर ही परिस्थिती आपल्याला काय धुळ्यात निर्माण करायची आहे का? धुळ्याला पुढे न्यायला पाहिजे, धुळ्याचा विकास व्हायला पाहिजे। त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आणि निर्णय घेताना मी 2 गोष्टीमुळे व्यथित झालो होतो। त्याच्यातली 1 नंबर गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असणारे आम्ही कार्यकर्ते आणि त्यांचा पुतळा मालवणला ते पडला आणि जे पुतळा पडला आणि ते बनवणार शिल्पकार होता जयदेव आपटे। माझ्या माहितीप्रमाणे तो काही एवढा मोठा गुन्हेगार नाही की जो फरार झालेला आहे। तो कुठे आहे, कुणी लपवून ठेवलंय हे पण मला माहिती। आणि मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला फार जिम्मेवारीने सांगू शकतो की असं पण कदाचित होऊ शकतो काही दिवसांनी त्याचा मृतदेह पण कुठं आपल्याला भेटेल। कारण जर जयदेव आपटे अटकेत आला तर अनेक लोकांचे बिंग फुटले जाणार आहे। त्यामुळे जयदेव आपटेला अटक नाही करत आहे आणि
गृहमंत्री बीजेपीचे, देशातले गृहमंत्री बीजेपीचे, त्यांना सगळं काय करू शकतात, सरकार असल्यावर काय नाही करू शकत ह्याचं मला पूर्ण ज्ञान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वापरले गेले आणि मुख्यमंत्री त्यांचे स्टेजवर जाऊन सांगतात की तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. ह्याच्यात काल मुंबई हायकोर्टाचे रेवती मोहिते ढेरे मॅडम जे जज आहे त्यांनी ऑर्डर केली, ती पण ओव्हरऑल ऑर्डर केली, फार महत्वाची असते पोलिसांना, की जे ते बोलले गेले चुकीचे शब्द ते ताबडतोब सगळे सोशल मीडियावरून आणि सगळे मीडियावरून काढायला पाहिजे पोलिसांनी ताबडतोब, हे आदेश झालेले. तर ह्या ठिकाणी ज्युडिशरीला भाग घ्यायला लागते, सरकारमध्ये बसलेले लोक घेत नाहीये. तर त्यामुळे आम्ही दुःखी होतो या दोन्ही गोष्टींमुळे आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की हा निर्णय घ्यायचा. मला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष बसले, त्यांनी लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर माझं प्रदेश अध्यक्ष आझमी साहेबांशी बोलणं करून दिलं होतं. त्यांनी स्वतः फोन लावून माझं बोलणं करून दिलं आणि मी त्यांना बोललो होतो की आज तर माझ्या डोक्यात हा विषय नाहीये, परंतु जर वेळ काळ आली तर आम्ही तुमच्याशी चर्चा करू. परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सीट शेअरिंग मध्ये राहुल गांधींपाशी अखिलेश यादवजींनी जी जागा माझ्यासाठी मागितली होती आणि मला मग फोन आला दहीहंडीच्या दिवशी की तुम्हाला लखनौला यायचंय. मी लखनौला गेलो त्यांना भेटायला. माझ्या बरोबर बाकी पण 5-7 कार्यकर्ते होते. त्यांनी मला सांगितलं, माझं शिक्षण त्यांना माहित पडलं, बाकीचं काम माहित पडलं. ते म्हणले की मी तुम्हाला समाजवादी पार्टीची इंडिया अलायन्सची उमेदवारी देतो, तुम्ही आता प्रवेश करा. मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझे 40 वर्षाचे संबंध आहे अजितदादांबरोबर, मला त्यांच्याशी जाऊन बोलायला लागेल, माझ्या लोकांशी बोलायला लागेल आणि माझ्या लोकांशी बोलल्यावर मला माझ्या धुळे शहराच्या जनतेला माझे विचार, माझी भूमिका काही दिवसात मांडायला लागेल आणि त्यानंतर तुम्ही मला वेळ द्या प्रवेशाचा. जर त्या माणसांनी माझ्यावर एवढा भरोसा केला, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा शनिवारी दिला आणि शुक्रवारी रात्रीच माझी उमेदवारी जाहीर झाली. भारतात पहिल्यांदा असं असेल की राजीनामा द्यायचा, प्रवेश व्हायच्या आधीच उमेदवारी जाहीर झाली. त्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासाला सतर्क राहायला पाहिजे, आपण विश्वासाला तडा द्यायला नाही पाहिजे, ही भूमिका माझी आहे. आणि त्यामुळे येणारी 9 तारखेला सप्टेंबरचे लखनौ मध्ये माझा समाजवादी पार्टीत प्रवेश होणार आहे. 19 ऑक्टोबरला माननीय अखिलेशजी धुळ्यामध्ये सभेला संबोधित करतील आणि मी धुळे विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक लढत असताना मी 3 मुद्द्यांना फोकस करून निवडणूक लढतोय. ते म्हणजे ECD. E म्हणजे एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार, C म्हणजे करप्शन फ्री भ्रष्टाचार मुक्त आणि D म्हणजे डेव्हलपमेंट विकास. ह्या विकास होतोय. मला परवा सामचे काही पत्रकारांनी एक डिबेट घेतलं होतं, मला म्हणजे विकास झाला का, मला विकास झाला, रस्त्यावर डांबर पडला म्हणजे विकास झाला, पण ते दर्जेहीन झाला. आज डांबरी रस्ते 15 दिवसात 1 महिन्यात खराब होतात, कॉन्क्रीटचे रस्ते 2-3 महिन्यात खराब होतात. तर हे जी पैशांची जी चोरीमारी चालू आहे आणि माझी ही भूमिका राहणार आहे की मी जवळजवळ 500 कामांची लिस्ट केलेली आहे धुळे शहरातले. 2014 ते 24 पर्यंतचे जे कामं झालेले आहे 500 कामांची लिस्ट केलेली आहे आणि त्या लिस्टवर माझं जवळजवळ 70% काम पूर्ण झालेलं आहे. येणारे अजून 3 महिने मला लागतील हे पूर्ण काम करायला आणि त्यानंतर जर मी या शहराचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधिमंडळात केलं तर मी तिथून ही भूमिका घेणार आहे की हे सगळे कामांचं तुम्ही ऑडिट IIT मुंबईकडून करा, कारण माझं PWD वर भरोसा राहिलेला नाहीये. PWD पण त्याच्यात आहे, तर त्या एजन्सीकडून न करता IIT मुंबई सारख्या नामांकित एजन्सीकडून याचं ऑडिट करा. त्याच्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. धुळे शहरातील नगरपट्टी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी रात्री संपन्न झाले. धुळे शहरातील नगरपट्टी येथील किसान केंद्राच्या समोरील कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटनाचा सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी रात्री 8 वाजता संपन्न झाला. सुरुवातीस मनपाच्या प्राची कुलकर्णी तसेच महिलांतर्फे
अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी प्राची कुलकर्णी, जितेंद्र बैसाने, ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख, श्यामक दादाभाई, संतोष मिस्त्री, अजित राजपूत, हर्षल परदेशी यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मध्यवर्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय धुळे आज आपण त्याचं ओपनिंग झालेलं आहे आणि त्याचं म्हणजे आज आमच्यासाठी अभिमानाची खूप गोष्ट आहे। त्यासाठी स्वतः माननीय अमित साहेब ठाकरे हे आले होते उद्घाटनासाठी आणि अतिशय जोरात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उद्घाटन झालं आणि आजपासून धुळेकरांच्या सेवेसाठी आम्ही इथे तत्पर आहोत। कोणीही आम्हाला तुम्ही सांगा की तुमच्या कुठल्या एरियामध्ये काहीही प्रॉब्लेम्स असतील किंवा काहीही असेल तर मनसेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला फोन करावं किंवा ऑफिसमध्ये यावं, आम्ही सदैव तत्पर असू। गणेशोत्सव व ईद ए मिलाद या हिंदू मुस्लिम सणांच्या पार्श्वभूमीवर मनपामार्फत सुविधा देण्यात याव्या या मागणीसाठी धुळे महानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मनपासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले। गणेशोत्सव व ईद ए मिलाद या हिंदू मुस्लिम सणांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेमार्फत सुविधा द्याव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महानगरपालिकेसमोर निदर्शने करीत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की 7 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे, तसेच 16 सप्टेंबरला ईद ए मिलाद आहे। हे दोघे सण हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरे करतात। हजारो लाखोंच्या संख्येने नागरिक या उत्सवामध्ये सहभागी होत असतात, परंतु सण उत्सव जवळ असताना शहरातील सर्व रस्ते खराब आहेत, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना पायी चालणे हे अवघड झाले आहे, ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत, शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, घंटागाडी वेळेवर येत नाही, शहरात घाणच घाण दिसून येते, तसेच शहरातील बहुतांश भागांमध्ये पथदिवे बंद आहे, रात्रीच्या वेळेस फिरताना सर्वत्र काळोख दिसून येतो, महिला रात्री बाहेर पडू शकत नाहीत, त्याचप्रमाणे भर पावसाळ्यात 8 ते 10 दिवसानंतर पिण्याचे पाणी येते, शहरात मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे, सणासुदीच्या दिवसांमध्ये हे अतिशय चुकीचे आहे। धुळे महानगरपालिकेची जबाबदारी आहे की वेळेवर नागरिकांना सुख सुविधा द्यायला पाहिजे, परंतु धुळे महानगरपालिका लोकांना सुविधा देऊ शकत नाही। तरी लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात यावे, खड्डे बुजवण्यात यावेत, बंद पडलेले पथदिवे त्वरित सुरू करण्यात यावे, पाणी पुरवठा वेळेवर करण्यात यावा, शहरातील कचरा उचलून लवकरात लवकर साफसफाई करण्यात यावी, मोकाट जनावरे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, तसेच मिरवणुकीचा मार्ग स्वच्छ करून खड्डे बुजवण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी रणजित राजे भोसले, जितू पाटील, अमित शेख, मनीष महाजन, बंटी वाघ, सुरेश जवराळ, सजन बागुल, भिका नेरकर, डॉमिनिक मलबारी, नंदू एलमामे, शकीला बक्ष, आविष्कार मोरे, नूर शहा, दीपक देवरे, राजेंद्र चौधरी, प्रशांत बोरसे, युनुस शेख, निखिल मोमाया, सोनू गारो, अण्णा सूर्यवंशी, अशोक गवळे, तरुणा पाटील, राजेंद्र सोळंकी, भूषण पाटील, श्यामराव उकमरे, रवी पवार, राजेंद्र डोमाळे, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, युसुफ शेख, अनिश शेख, मनोहर निकम, अशोक दुळकर, जीवन चव्हाण, वाल्मिक मराठे, वसीम मंत्री आदी उपस्थित होते। सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात होते आहे। त्याच पद्धतीने 16 सप्टेंबरला ईद ए मिलाद कार्यक्रम आहे। हिंदू आणि मुस्लिम दोघं बांधव अतिशय मोठ्या जल्लोषाने आणि मोठ्या संख्येने धुळे शहरामध्ये गणेश उत्सव आणि ईद मिलादचा कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत असतात। परंतु आज शहरामध्ये जर पाहिलं तर रस्ते खराब आहेत, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, कचरा कुंड्या या ठिकाणी ओसांडून वाहत आहेत, सर्वत्र कचऱ्याची घाण निर्माण झालेली आहे, पथदिवे बंद आहे, या ठिकाणी पाणी पुरवठा सुद्धा वेळेवर होत नाही। अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिका लोकांना कुठल्याही पद्धतीची सुख सुविधा देत नाही। या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही आयुक्त यांची या ठिकाणी भेट घेतली आणि मागणी केली की ईद मिलाद आणि गणेश उत्सवाच्या पूर्वी या शहरातले रस्ते दुरुस्त करण्यात यावे, पथदिवे जे बंद आहे ते दुरुस्त करण्यात यावे, कचरा जो शहरामध्ये ठिकठिकाणी पडला आहे तो उचलण्यात यावा आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आयुक्तांच्या दालनामध्ये धरण्याला बसेल, अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं दिलेला आहे। धुळे तालुक्यातील मोहाडी डांगरी येथील सरपंचपदी वैजंताबाई श्रावण बिल यांची बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर सरपंच व इतरांनी शनी मंदिर येथे शनिदेवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। धुळे तालुक्यातील मोहाडीपुर डांगरी येथील सरपंचपदी वैजंताबाई श्रावण बिल यांची बिनविरोध निवड झाली आहे। येथील सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे अध्यक्षीय अधिकारी सीयू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी
आयोजन करण्यात आले होते. सरपंच पद अनुसूचित जाती स्त्री राखीव असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेस वैजंताबाई भिल यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यक्षीय अधिकारी सी.यू. पाटील यांनी वैजंताबाई भिल यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सभेस 11 पैकी 10 सदस्य हजर होते. एक सदस्य गैरहजर होता. निवडीसाठी ग्रामविकास अधिकारी संदीप थोरात, तलाठी श्रीमती U.S. बिरारी, आकाश सोंजे यांनी सहकार्य केले. या प्रसंगी उपसरपंच तथा गटनेते विलास गुजर, ग्रामपंचायत सदस्य लता सोनवणे, राधाबाई पाटील, सुषमा सूर्यवंशी, संजय पाटील, मंगला पाटील, महेश चौधरी, रेखा मोरे, हिम्मतराव पाटील यांच्यासह पोलीस पाटील सुनील पाटील, पृथ्वीराज सूर्यवंशी, अनिल मोरे, विनोद सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र गुजर, जितेंद्र गुजर, योगेश पाटील, वसंत पाटील, प्रकाश बैसाने आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच तसेच सर्वांनी शनी मंदिर येथे जाऊन शनी महाराज यांची दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यांच्याकडील आदेश क्रमांक धर्मकक्ष 5 ग्राप कावी 685/2024 दिनांक 22/8/2024 अन्वये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 28(1) व त्याचा अधिनियम कलम 33(1) व 33(2) या खालील महाशय तहसीलदार सोदुळे यांच्याकडील आदेश क्रमांक ग्राप कावी 157/2024 26/8/2024 अन्वये आज दिनांक 4/9/2024 रोजी दुपारी 2 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेचे अध्यक्ष अधिकारी म्हणून माझी श्री सी.यू. पाटील मंडळाधिकारी निवडणूक उपरोक्त आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. आज रोजी सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्राचे वाटप सकाळी 10 वाजेपासून सुरू केले. त्यात सरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र श्रीमती वैजंताबाई श्रावण यांचा ठीक वेळ सकाळी 10:50 वाजता ग्रामपंचायत कार्यालय अध्यक्ष अधिकारी यांच्या समक्ष सादर केला आहे. वरील प्रमाणे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यानंतर सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा दुपारी 2 वाजता सुरू झाली. सभेला खालील प्रमाणे ग्रामपंचायत सदस्य हजर होते. एकूण 11 सदस्यांपैकी होते. निवडणूक नियम 11 नुसार सभेस असणारी गणपूर्ती झाल्याने ठीक 2 वाजता सुरू करण्यात आली आहे. मौजे मोहाडी प्रडा ग्रामपंचायतीचे एकूण 11 सदस्यांनी तलाठी मोहाडी प्रडा यांच्या मार्फत सरपंच पदाची निवडीसाठी दिनांक 4/9/2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मोहाडी प्रड येथे सभेस हजर राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेली आहे. दिनांक 27/8/2024 श्रावण याचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल असून सूचक विलास हुकुमचंद गुजर हे आहेत. आजच्या सभेचे मौजे मोहाडी प्रडा तालुका जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी वैजंताबाई श्रावण भिल यांच्या एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल केला आहे. ग्रामपंचायत मोहाडी प्रडा येथील सरपंच पदासाठी सर्वसाधारण श्री उमेदवार श्री वैजंताबाई श्रावण भिल यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र मंजूर झाल्याने सरपंच निवडणूक नियम 1964 चे कलम 10(1) अन्वये गणपूर्तता झाल्याने श्रीमती वैजंताबाई श्रावण भिल हे ग्रामपंचायत मोहाडी प्रडा सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे मी श्री सी.यू. पाटील अध्यक्ष अधिकारी मोहाडी प्रडा घोषित करीत आहे. वरील ग्रामपंचायत मोहाडी प्रडा येथील सरपंच पदासाठी झालेल्या विशेष सभेचे कामकाज झाले असून उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांचे घोष आवाजात वाचन करून दाखवले आहे. धुळे शहरातील भीमनगर, शनीनगर तसेच लेनिन चौक या भागाला जोडणाऱ्या पुलाचे काम करावे अशी मागणी नगरसेवक जितेंद्र शिरसाट व नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील भीमनगर, शनीनगर तसेच लेनिन चौक या भागाला जोडणाऱ्या पुलाचे काम दलित वस्ती निधी अंतर्गत करावे अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट व नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील भीमनगर, शनीनगर तसेच लेनिन चौक या भागाला जोडणाऱ्या मोती नाल्यासह जुना पूल असून सदर पुलाच्या बांधकामास 30 ते 40 वर्षे झालेली आहे. सदर पुलावरून लेनिन चौक, फाशी पूल, रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक साखरी रोड लगत तसेच साखरी रोडवरील नागरिक येत जात असतात. तथापि सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तसेच जुने बांधकाम असल्याने पुलाचे बांधकाम जागोजागी पडले आहे व खचून गेलेले आहे. त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तरी सदरचा भाग हा 100% दलित वस्तीचा असून सदरच्या कामाची आपल्या स्तरावरून तातडीने पाहणी करून सदरील काम येणाऱ्या 24-25 या दलित वस्ती निधी अंतर्गत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, सुनील वानखेडे, राहुल पाटोळे, नवीन देवरे, प्रवीण शिरसाट, सोनू मोरे, गुड्डू मोरे, रुपेश आयरे, विक्रम मोरे, जितू बैसाने, राज आगळे, मोनू वाघ, विक्की खैरनार, गुलजार शेख, हर्षल बदाने, राहुल पाटील, टकू सोनवणे, अमोल सोनवणे, जय पवार आदी उपस्थित होते. माझं नाव जितेंद्र उंदा शिरसाट, माजी नगरसेवक. 3/2024 या रोजी आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन दिलं. आपला जमनागिरीचा जो पूल आहे तो जमनागिरी या शनीनगर, भीमनगर या तिकडनं संपूर्ण वापर येतो पुलावरून.
तो निलीन चौकला भिडतो तो पूल. तर त्याची 15 दिवसापासून तो पूल ढोसळलेला आहे. तर मी मागं 8 दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी मॅडमकडे येऊन गेलो. तर मॅडम शुक्रवारपासून नाही होती. त्यामुळं आज दुपारी आलो. दुपारी मॅडम नाही भेटले. आता मॅडमला भेटलो आम्ही. आमच्या समस्या सांगितल्या मॅडमला. तर असं आहे तो पुलाला 43 वर्ष झालेले. तर तो पूल नादुरुस्तीसारखा आहे. तर त्याला लवकरात लवकर करण्यात यावा ही आमची मागणी आहे. आणि त्यात अजून 24-25 दलित वस्तीची निधी असेल त्यात टाकलं ते बरंच होईल बा अजून अशा आम्ही मॅडमला मागण्या केलेल्या आहे. तर मॅडमला म्हणतं तिथं लहान मुलं खेळतात, जमनीगिरी वाढ आहे तिथं, तर ते उद्या उतून अपघात होऊ शकतो, तिथं घात होऊ शकतो बा काही. तर लवकरात लवकर हा पूल तयार करण्यात यावा, नाही तर आमचं आंदोलन पूर्ण पद्धतीने होईल. निवडणुकीच्या काळात शासकीय व निमशासकीय कर्मचारी उमेदवाराचा बेकायदेशीर प्रचार व आर्थिक देवाणघेवाण करतात. अशा कर्मचाऱ्यांवर व संस्था चालक तसेच संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवडणुकीच्या काळात शासकीय व निमशासकीय कर्मचारी उमेदवाराचा बेकायदेशीर प्रचार व आर्थिक देवाणघेवाण करतात. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असतो. अशा कर्मचाऱ्यांवर व संस्था चालक व संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक निवडणुकीच्या काळात शासकीय व निमशासकीय संस्थेचे पदाधिकारी उमेदवारी करत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप इत्यादी पक्षांकडून उमेदवारी केली जाते. निवडणुकीच्या काळात विशेष करून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी किंवा दूध संघ, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक यासारख्या संस्थांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे आचारसंहिता न पाळता निवडणुकीत भाग घेऊन मतदारसंघातील मतदारांना आर्थिक किंवा इतर प्रलोभने देत असतात. अशा कर्मचाऱ्यांवर शासनाने बडतर्फीची कारवाई करून संस्थेचे पदाधिकारी आणि त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी. प्रत्येक माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांना व इतर संस्थांना शासनातर्फे या संदर्भात लेखी आदेश काढावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात 15 दिवसाच्या आत आदेश न काढल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, आबासाहेब खैरनार, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, माजी नगरसेवक जितेंद्र सिरसाट, जिल्हा संघटक शंकर करात, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ, सीताराम वाघ आदी उपस्थित होते. येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत. यापूर्वीच्या मागच्या काळात ज्या काही निवडणुका झाल्या त्यात आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना असं जाणवलं की निमशासकीय संस्थेतले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे निवडणुकीच्या काळात आचारसंहिता न पाळता त्या काळात पैशांची देवाणघेवाण, मतदारांना प्रलोभनं देणं अशा प्रकारचे उद्योग करत असतात. आणि बहुतेक उभं राहणारे प्रस्थापित पक्षाचे जे पदाधिकारी असतात, प्रस्थापित पक्षाचे जे उमेदवार असतात ते संस्थानिक असतात आणि त्यांच्या दबावापोटी हा जो कर्मचारी असतो हा कर्मचारी त्यांच्या बाजूने कसं मतदान होईल यासाठी प्रयत्न करत असतात. आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी असं ठरवलं आहे की जर निवडणुकीच्या काळात कोणी असा प्रचार करताना दिसलं तर त्याला कर्मचाऱ्याला आम्ही सरळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू. तसेच त्या संस्थेची, ज्या संस्थेचा तो कर्मचारी असेल त्या संस्थेचा पदाधिकारी व कर्मचारी यांना बडतर्फ करून ती संस्थाच बरखास्त करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे करीत आहोत. तसेच मागे काही दिवसापूर्वी मागच्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्यावेळेला लौकी येथील वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता त्याने एका कर्मचाऱ्याला पैसे वाटताना पकडलं, त्याच्यानंतर निवेदन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही. तरी शासनाला आम्ही या पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महामार्गावर नगाव बारीजवळ आयशर ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची होणारी अवैध वाहतूक गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने रोखली. 16 गायींना दिले जीवनदान. धुळे विधानसभा मतदारसंघासाठी समाजवादी पार्टीतर्फे इंडिया आघाडीच्या माध्यमातून इर्शाद जहांगीरदार यांची उमेदवारी जाहीर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे धुळ्यात उद्घाटन. गणेशोत्सव व ईद ए मिलाद या हिंदू मुस्लिम सणांच्या पार्श्वभूमीवर मनपामार्फत सुविधा देण्याची मागणी. मोहाडीपुरा डांगरे येथील सरपंचपदी वैजंताबाई श्रावण भिल यांची बिनविरोध निवड.
भीमनगर, शनीनगर तसेच लेनिन चौक या भागाला जोडणाऱ्या जुन्या पुलाचे काम करण्याची मागणी आणि निवडणुकीच्या काळात काम करणाऱ्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.